नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत हा सर्वांसमोर कलाची बाजू घेतो आणि त्यानंतर आता तो कलाला सांगत असतो की कला, अगं मी सर्वांसमोर तुझी बाजू घेतली कारण मला नंतर तुझ्याकडून काही ऐकून घ्यायचं नव्हतं। माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स हे सांगतो या क्लायंटची डिमांड खूप मोठी आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारी डिझाईन्स तू एका रात्रीत कशी पूर्ण करू शकते? त्यावर कला म्हणते की हे बघ चांदेकर, मला माहिती आहे की हे कठीण सुद्धा आहे, अशक्य तर नाही ना। मी तुला प्रॉमिस करते की मी हे सर्व पूर्ण करेल, ते पण एका रात्रीमध्ये। म्हणून कला आता खूप काम करायला अगदी उत्तेजित होते। त्यानंतर मात्र आता इकडे सरोज तावतावाने बाहेर येते आणि तिच्या मागे ती रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, परंतु सरोज मात्र आता काही ऐकायला तयार नसते आणि ती लगेच आता रोहिणी सरोजचा हात धरते आणि तिला थांबवते। तिला म्हणते की हातात वेळ निघून जाण्याच्या अगोदर काहीतरी तू आत्ताच कर, नाहीतर काही उपयोग नाही होणार। तेव्हा मात्र आता रोहिणी तेथून निघून जाते तर सरोज ही विचार करत असते की हळूहळू ती मुलगी आता सर्वच काही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू अद्वैत सुद्धा तिच्या हातात, त्यामुळे आता मात्र हे काही मी होऊन देणार नाही असे सरोज ठरवते। त्यानंतर इकडे खरेंच्या घरी काजल ही विचारच करत असते आणि ते पण सोहमचा विचार करत असते आणि त्याच वेळेस तेथे आता सोहम येतो। सोहम म्हणतो की काय गुंडेश्वर। तेव्हा काजल लगेच पाय बाजूला घेते आणि सोहमला तेथे बसायला जागा देते। सोहम खाली तिच्याजवळ बसतो आणि प्लीज मला पाणी प्यायला देशील का असे म्हणतो। तेव्हा काजल फक्त त्याच्याकडे पाहत असते आणि ते पण रागाने। तेव्हा सोहम म्हणतो की ठीक आहे, मी स्वतः पाणी घेतो, डोंट वरी। त्यावर लगेच काजल सोहमला म्हणते की तू सारखं सारखं घरी का येतोस रे? म्हणजे मी तुला एकदा सांगितलेली गोष्ट तुझ्या डोक्यात शिरतच नाही का? कानातून एकदा गेलेली गोष्ट डोक्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही नाकाबंदी आहे का? अरे यार, तुला समजत कसं नाही? मी तुला कित्येक वेळेस सांगितलं की आपल्याला लग्न नाही करायचं, तू जा बरं इथून असं म्हटल्यानंतर तरी सुद्धा सोहम काही खचत नाही। सोहम अगदी प्रेमाने काजलला उत्तर देतो की मी सारखा सारखा इथे काय येत असेल? तुझ्या डोक्यामध्ये जी नाकाबंदी आहे ना ती मला उठवायची। तुला तर असं वाटतं का लग्न हे एक बंधन आहे? म्हणजे अगदी असं लग्न हे कर्फ्यू आहे, परंतु नाही, ते कर्फ्यू नाही। लग्न म्हणजे मोकळेपणाने आणि आनंदाने जगणं असं असतं। त्यामुळे मी तुला प्रॉमिस करतो की लग्नानंतर काही एक बदलणार नाही। तेव्हा काजल म्हणते की काय रे, तुला काय वाटतं? म्हणजे लग्नानंतर 4 दिवस मज्जा केली आणि त्यानंतर मात्र काही बदलणार नाही असं तुला वाटतं का? आणि सोहम चांदेकर, हे बघ, आपल्या आई वडिलांना आपल्याशिवाय चांगलं कोणीच ओळखू शकत नाही। माझं लग्न झाल्यानंतर ते मला एकही शब्दाने काही सांगणार नाही। आपलं घर वाचवण्यासाठी ते काही जीवाचा आटापिटा करतात ना, हे लग्न झाल्यानंतर ते मला अजिबात सांगणार नाही। त्यामुळे ह्या लग्नाच्या लफड्यात मला काही पडायचं नाही असं काजलने स्पष्ट असं शब्दात सांगितलेलं असतं। त्यावर आता सोहम थोडंसं नाराज होतो। सोहम म्हणतो की काजल, अगं लग्नासारखे इतक्या छान असे फिलिंग्सला तू असं नाही म्हणू नको, असं वाईट शब्द वापरू नकोस। तेव्हा मात्र काजल म्हणते की हे बघ, तुला जे काही समजायचं असेल ना ते तू समज। हे असं फिलिंग्स वगैरे काही नसतं, फक्त एक मनाचे ते हावभाव असतात। पण सारखं सारखं तू माझ्या मागे लागू नकोस, तू जा बरं इथून। म्हणून काजल आता सोहमला जायला सांगते। सोहम थोडासा हर्ट होतो, आपण कधीतरी भेटूया। तेव्हा मात्र आता सोहम तिचा हात धरतो। सोहम म्हणतो की काजल, अगं जरा माझं ऐकून घे, परंतु काजल मात्र त्याला हाताला धरून देत नाही आणि नाही असं स्पष्ट शब्दात सांगते। तेव्हा सोहम तिला आणखीन समजवण्याचा प्रयत्न करतो की अगं काजल, मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला काही अशी तुझ्यावर वेळ येऊन देणार नाही, प्लीज तू समजून घे। काजल, अगं मी तुला प्रॉमिस करतो, परंतु काजल मात्र आता ऐकायला कुठेही तयारच नसते। काजल म्हणते की मी तुला कायम तेच सांगते की काही बदलणार नाही, त्यामुळे मी तुला जे सांगितलेलं आहे ते तू लक्षात ठेव आणि मला असा हात वगैरे लावत जाऊ नकोस। मी तुला सांगितलं ना, नाही म्हणजे नाही, तू जा बरं। तेव्हा सोहमला राग येतो। सोहम म्हणतो की ठीक आहे, हा तुझा फायनल डिसिजन आहे ना, मी समजू शकतो, आणि चल आता मी लगेच जातो, कधीही येणार नाही। आणि आजपर्यंत माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला ना त्याबद्दल सॉरी। आजपासून तुला कोणताही माझा त्रास होणार नाही। आजपासून तू माझा चेहरा सुद्धा बघणार नाही। आजपासून आपला संबंध संपला, चल। तेव्हा आता सोहम लगेच तेथून निघून जातो, परंतु काजलला मात्र खूप वाईट वाटत असतं। काजलला वाटतं की नक्की आता काय मी कसं समजावू याला, काहीच कळत नाही आणि तिला आता सोहमची काळजी सुद्धा लागलेली असते। त्यानंतर मात्र आता इकडे अद्वैत आणि कला हे कॅबिनमध्ये असतात। ऑफिसमध्ये त्यांचं डिझाईन्स बनण्याचं काम सुरू असतं, परंतु आता अद्वैत तर हा कायम
तू ममचं यांचं भांडण तर सुरूच असतं। तेव्हा कला काहीतरी खात असते आणि तो अद्वैत तिला म्हणतो की हे बघ, तू काही गार्डनमध्ये फिरते की काय? ज्या काही खाण्याच्या वस्तू असतील ना त्या माझ्या कॅबिनच्या बाहेर। तेव्हा कला म्हणते की हे बघ, मला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर माझं डोकं काही चालत नाही। तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग, तुला वेड लागलं की काय? हे बघ, मी तुला सांगतो ना, जे काही खायचं असेल ते कॅबिनच्या बाहेर। येथे सुद्धा काही नियम तुला फॉलो करावे लागतील। कामाच्या वेळेस फक्त काम करायचे आणि जे काही असतील ते सर्व काही आता कॅबिनच्या बाहेर। तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, हे सर्व नियम कलाकारांना काही लागू होत नाही। कलाकार कसे असतात, त्यांना कधीही काही सुचतं आणि ते फक्त खाऊन त्यांना चालना मिळते, म्हणून आता मला खाल्ल्यानंतर चालना मिळणार आहे, त्यामुळे आता मी काही खाऊ शकते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय सवय लावून घेतली तू स्वतःला, एका वेळीच तू असे 2-2 काम कसं करणार आहे? म्हणून आता तू मुद्दाम काहीतरी तिच्या हातातून काढून घेण्यासाठी तिकडून म्हणतो की या या या। कला तिकडे पाहते तर काय इकडे लगेच अद्वैत तिच्या जे काही खात असते ते लगेच अगदी काढून आपल्या जवळ घेतो। कलाही त्याच्यावर ओरडते। तेव्हा कला म्हणते की चांदेकर, देणार आहे ते इकडे, कशाला तुम्हाला वैताग देतोस? एकतर काही खाल्लं नाही तर मला डिझाईन्स नाही बनवता येणार आणि मी कोण आहे कला ना, आणि हे बघ, मला एकाच वेळी 2 गोष्टी करायला जमतात, त्यामुळे तुम्हाला काही वैताग देऊ नकोस। तेव्हा अद्वैत पुढे जात असतो आणि मी जे सांगितले ना तेच कर, नियम अगोदर फॉलो कर आणि मग नंतर तुला जे काही करायचे असेल ते तू कर, परंतु आता मात्र एकाच वेळी 2च गोष्टी करू शकत नाही तू। म्हणून अद्वैत लगेच ते वेपर्स बाहेर ठेवून येतो। तर कला म्हणते की तू हे चुकीचं करतो, अरे मी स्वतः ते वेपर्स खाण्यासाठी आणले होते। तर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, कामाच्या वेळेसमध्ये काहीही खायला नको, फक्त काम आणि कामावरच फोकस द्यायचा। आणि एकतर आपल्याला डिझाईन्स बनवायच्या आहे, हे सर्व काय चाललं होतं तुझं? आपण ऑफिसमध्ये आहोत ती गोष्ट लक्षात ठेव आणि आता जे काही डिझाईन्स आहे ना ते बनवायला घे, बाकी काही करू नकोस। तेव्हा कलाचा आवाज येत असतो, म्हणून अद्वैत तिच्यावर पुन्हा चिडतो की अशी तडतड करू नकोस, कसला हा कर्कश आवाज, बंद कर। तेव्हा कला म्हणते की हे बघ, आत्ताच्या आत्ता मला वरती जावे लागेल। अद्वैत म्हणतो की कशाला? कला म्हणते की माझं काम आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, तुला आत्ता जे काम आहे ना तेच काम कर। तेव्हा कला ऐकायला तयार नसते। कलाही लगेच आपला दरवाजा उघडते आणि कॅबिनच्या बाहेर येते। अद्वैत लगेच उठतो, तिच्या मागे येतो आणि खरे अगं काय चाललं तुझं? महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे, तू असा टाइमपास कशाला करते? काम सोडून तुला बाकीचे उद्योग जमतातच कसे? तर कला म्हणते की अरे तू तुझा उद्योग कर, तू माझ्या मागे कशाला येतोस, कशाला माझ्या मागे लागलास? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मी काही तुझ्या मागे लागलेलो नाही आणि तू मला डिझाईन दिल्याशिवाय मी पुढचं काम कसं करणार आहे? तर कला म्हणते की अरे तू माझे मागे येऊ नको, त्या डिझाईन्स बघण्यासाठी मला तिकडे जायचे। तर अद्वैत म्हणतो की चल आपण लिफ्टने जाऊया। तेव्हा कला म्हणते की नाही मी लिफ्टने जाते। तर अद्वैत म्हणतो की नाही तू चल माझ्यासोबत आणि तिच्या हाताला धरतो। कला म्हणते की नाही रे, मी पायरीने जाते, नको ना। अद्वैत तर ऐकायला तयार नसतो आणि शेवटी तो कलाच्या हाताला धरून तिला लिफ्टमध्ये घेऊन येतो आणि शिट्टी वाजवत असतो। तर कला म्हणत असते की चांदेकर चांदेकर, काय चाललं तुझं हे सर्व? शिट्टी कशाला वाजवतो रे, रजा गप्प बस, जरा फॅन लाव। कला म्हणते की फॅन लाव। तर अद्वैत म्हणतो की हे बघ, आपोआप चालू होतो फॅन आणि पहिल्यांदा लिफ्टमध्ये आल्यासारखं का असं वागते ग? अगं तो ऑटोमॅटिक आहे। आणि पुन्हा तो शिट्टी वाजवायला सुरुवात करतो। तर कला इकडे तिकडे पाहते आणि यात खरंच या लिफ्टमध्ये खूप घुसमटल्यासारखं होतंय। अरे चांदेकर, आपण जिन्याने गेलो असतो। तेव्हा अद्वैत म्हणतो की चांदेकरांची लिफ्ट आहे ही बेस्ट आहे। तेव्हा कला म्हणते की तरी सुद्धा मला कसं तरी होतंय आणि जरी मी जास्त वेळ लिफ्टमध्ये तर थांबले तर असं कसं तरी मला होतंय। तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला आता काय सांगितलं, कुणाची लिफ्ट आहे? चांदेकरांची ना। ती लिफ्ट कधीही बंद नाही पडत आणि त्याच वेळेस मात्र आता अचानक लिफ्ट बंद पडते। तेव्हा कला इतकी घाबरते आणि अद्वैत सुद्धा अचानक दचकतो की लिफ्ट बंद कशी पडली, म्हणून तो आता बटन दाबायला सुरुवात करत असतो। कला म्हणते की काही कर चांदेकर, लिफ्ट अगोदर चालू कर, नाहीतर मी येथे नाही थांबू शकत, बाहेर चल। परंतु आता अद्वैत म्हणतो की हे बघ, तुझी बडबड आता बंद कर, मला बघून दे लिफ्ट बंद कशी पडली। तेव्हा अद्वैत थोडासा डोकावून पाहतो आणि बाहेर तर लाईट चालू आहे, मग लिफ्ट कशी बंद झाली असेल? तेव्हा कलाला इतकं म्हणजे कसतरी व्हायला लागलेलं असतं, तिचा पूर्णपणे थरकाप उडलेला असतो, अगदी घाबरी झाल्यासारखी कला तिची अवस्था करते। तेव्हा अद्वैत तिच्याजवळ येतो आणि अय खरे तुला काय झालं, तू बरी आहेस ना, असे विचारायला सुरुवात करतो। परंतु कलाची ती अवस्था आणि तिचा तो थरकाप बघून अद्वैत सुद्धा खूप घाबरतो
अद्वैत म्हणतो की अगं खरे, काही काळजी करू नको, अर्ध्या पाऊण तासात लिफ्ट सुरू होईल. कला म्हणते की काय अर्धा तास? मी तर लिफ्टमध्ये अर्धा मिनिट सुद्धा नाही राहू शकत. तू लिफ्ट चालू कर, नाहीतर लिफ्ट उघड. तर अद्वैत म्हणतो की नाही थांबू शकत म्हणजे काय? तर कला ही हातवारे म्हणत असते की नाही नाही बाहेर चल. अद्वैत म्हणतो की अगं तोंडाने बोल, असं हातवारे करते. मला काय कळणार आहे सांग बरं? तुझ्या मनातील मी ओळखायचं का? आता सांग मला कसं? तर कला म्हणते की अरे चांदेकर, मला घुसमटल्यासारखं होतंय, एकदम असं बंद बंद वाटतंय. म्हणून आता कलाला पूर्णपणे घाम सुद्धा फुटतो. म्हणजे असं वाटतंय की कोणीतरी माझ्या नाका तोंडावर उशी दाबतंय, असं काहीतरी होतंय. आणि तिला आता बोलायला सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होते. असं वाटतंय चांदेकर, आणि ती जोराने आपले दोन्ही हाताने डोकं दाबते. कला इतकी घाबरल्यासारखं बोलत असते की काय तर म्हणे तू तर चांदेकरांची लिफ्ट बंद पडत नाही, असं घाबरतच बोलत असते. आणि चांदेकर कुठले देव आहेत का असं तू म्हणत होता. तेव्हा अद्वैत म्हणतो की अशा परिस्थितीत तू वाद कुठला घालतेस? तर कला म्हणते की वाद नाही घालत, इथे माझी वाट लागली आणि तू तर म्हणतोस वाद घालतेस. तेव्हा आता कलाला इतका घाम आलेला बघून अद्वैत घाबरतो. अद्वैत म्हणतो की काही होणार नाही, पण अगं तुला इतका घाम का आला? तू बस बरं शांतपणे म्हणा. आता अद्वैत सुद्धा पूर्णपणे घाबरून जातो. नक्की आता ह्या कलाला काय झालं असेल? तेव्हा कला ही चांदेकर चांदेकर म्हणत आता लगेच खाली बसते. म्हणजे तिला चक्कर येते आणि तिने पूर्णपणे डोळे झाकून घेतलेले असतात. तर अद्वैत म्हणतो की खरे, अगं डोळे उघड, काय झालं तुला? चुटक्या वाजवत म्हणतो की डोळे उघड खरे. तर कला थोडेसे डोळे उघडते आणि चांदेकरला म्हणजे अद्वैतला म्हणते बरी आहे मी आता. तेव्हा आता अद्वैत थोडासा तिला हात लावतो. तर कला म्हणते की बाजूला हो. अद्वैत म्हणतो की हे बघ, काही करत नाही मी. कला म्हणते की तू माझा फायदा घेशील. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग, स्वतःला तू हिरोईन समजतेस का? की मी तुझ्या बरोबर ह्या लिफ्ट मध्ये अडकल्यावर माझ्या हृदयात धडधड अशी व्हायला सुरुवात होईल. शांत हो एकदम, असं मला काही होणार नाही. माझ्या म्हणजे हृदयात धडधड नाही होणार. हे पर तू एक काम कर, तू शांत हो, स्वतःला अगदी शांत कर. आणि तो कलाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि जोरजोराने तिच्या हातावर असा घासत असतो. तिचे तळ हात तो चोळायला सुरुवात करतो. डोळे उघड खरे, डोळे उघड आणि दीर्घ असा श्वास घे. तेव्हा कला ही जोरजोराने दीर्घ श्वास घेत असते. परंतु आता मात्र तर अद्वैत तिला दीर्घ असा श्वास घेण्याचा खुणावत असतो. कला तसतशी श्वास घेत असते, परंतु कलाला तरी सुद्धा अगदी अस्वस्थ असल्यासारखं वाटत असतं. बराच वेळ अशी दीर्घ श्वास घेत असते आणि स्वतःला शांत ठेवत असते. परंतु आता मात्र तिला काही असं सहन होत नाही. त्यावर अद्वैत तिला विचारतो की आता बरं वाटतं का? तर कला म्हणते की हो हो, थोडंसं बरं वाटतं. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की जर आता प्रत्येक वेळी जर माझी गोष्ट ऐकली तरच तुला बरं वाटेल, पण नाही, तुला तर माझं ऐकायचं नसतं. नेहमी तर स्वतःचं तुला खरं करायचं असतं, कधी समोरच्याचं ऐकून घ्यायचं नाही. मी तुला सांगत होतो की कॅबिन मध्ये बस आणि काम कर म्हणून, काय गरज होती तुला वरती जाण्याची? तेव्हा कला म्हणते की अरे डिझाईन बघायला. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं डिझाईन खाली मागवता आले नसते का? आणि हे बघ डोळे उघडे ठेव, डोळे अजिबात बंद करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, आता काही बडबड करू नकोस, शांत राहा जरा. आणि त्याला सुद्धा आता मनातून कलाची ती अवस्था बघून भीती वाटायला लागते की आता मी काय करू, आणि आता जर हिला काही झालं तर काय होईल, आणि जर ही आज बेशुद्ध पडली तर वेगळंच असं झंझट होईल. म्हणजे आता डिझाईन सुद्धा काम पूर्ण करून द्यायचे. मग आता मोठा प्रश्न उभा राहील की नक्की काय करू. म्हणून अद्वैतला खूप टेन्शन येतं. नेमकं उद्या आता डिझाईन्स द्यायच्या, उद्याचं काय काम कसं पूर्ण होणार? कलाला एकतर खूप त्रास होत असतो आणि ती आता अद्वैतचा हात हातामध्ये धरते. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्यासोबत येतेच आहे, आणि हे बघ माझा हात धर म्हणून तो आपला हात पुढे करतो. कलाचा हात हातामध्ये घेतो. तेव्हा अद्वैत आता तिचा हात हातामध्ये धरतो आणि बाहेर दरवाजा म्हणजे तो लिफ्टचा दरवाजा वाजवायला सुरुवात करतो. कोणी आहे का, कोणी आहे का? आणि तेवढ्यात आता वॉचमन धावत येतो आणि साहेब मी हरी आलो. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे हरी काय झालं? एकतर आम्ही लिफ्टमध्ये अडकलो, लिफ्ट बंद पडली मध्येच, आणि लाईट तर बाहेर दिसते, मग लिफ्ट अशी अचानक बंद का पडली? तेव्हा हरी म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी वसंत काकांना फोन केलेला आहे, ते येतातच. तेव्हा तोपर्यंत कलाहीला खूप त्रास होत असतो आणि ती पूर्णपणे आता डोळे झाकून बेशुद्ध पडणार असते. अद्वैत तिचा हात हातामध्ये घेऊन त्या काकांना हरीला विचारत असतो की अजून त्यांना येण्यासाठी किती असा वेळ आहे? थांबा मी आलोच, म्हणून हरी सुद्धा निघून जातो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हरी अरे जरा ऐकून घे माझं. हॅलो हॅलो करत असतो आणि खरंच काय माणसं एक एक माझ्या आयुष्यामध्ये मला भेटली. आणि कलाकडे पाहतो तर कलाची अवस्था खूप बिकट होते आणि परत तो वसंत काका हरी यांना आवाज द्यायला सुरुवात करतो आणि कलाला म्हणतो की खरे ऐकलंस का, वसंत काका येतात. तर काका असं कला म्हणत असते की काका
कोण काका? तर लगेच अद्वैत म्हणतो की आणि चांदेकर, अरे मी लिफ्टने येत नव्हते तुझ्याबरोबर, तू माझं ऐकून घेतलं नाही, मी जिन्याने जात होते ना, का मला तू जाऊन दिलं नाहीस? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे बघ अगं, का तुला जिन्याने जायचं होतं? लिफ्ट कशासाठी बनवलं? आपल्या सोयीसाठीच ना. आम्ही कधी जिन्याने जात नाही, आम्ही कायम लिफ्टने जात असतो. तेव्हा कला इतकी घाबरत घाबरत बोलत असते, दम सुद्धा लागतो आणि काही कसं बोलतोस रे? अरे जरा जिन्याने वर खाली करत जा. आणि मी इतकं जिन्याने वर खाली करत असते तेव्हा मात्र मला काही वाटत नाही. आज मात्र मला ह्या लिफ्टमध्ये इतका त्रास होतो आणि मी कधीही लिफ्टने अशी जात नाही. मला असा त्रास होत असतो, वर खाली होत असतं, असं पेटीत ठेवल्यासारखं बंद बंद होतं. तेव्हा अद्वैत मनामध्ये म्हणत असतो की खरंच काय बाई आहे या परिस्थितीत, तरी सुद्धा ती स्वतःचा मुद्दा सोडत नाही. अगदी स्वतःच खरं करायचं असतं. इतकी वाईट गंभीर अवस्था स्वतःची झाली तरी सुद्धा हिला स्वतःच पडतं, स्वतःचीच बाजू घेते. कला इतकी घाबरून जाते. कला म्हणते की मी काय करू? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मी सांगतो तसे कर, आ कर बरं, कर बरं आ. तेव्हा कला जोराने आ असे करते आणि अद्वैत तिला आ असं म्हणून दाखवत असत आणि त्यावर तिला आता तोंड बंद करायला सांगतो आणि नंतर असं करायला सांगतो. कला तसे करत असते तर अद्वैत म्हणतो की गुड. तर अद्वैत तिला परत म्हणतो की चल आता परत आ कर आणि असं 3-4 वेळेस कर आणि गुड बर का. तर कला तशी करत असते. अद्वैत तिला गुड आणि बरं वाटतं का असे विचारत असतो. तेव्हा कला म्हणते की हे बघ, तरी सुद्धा मला बरं वाटत नाही. तर अद्वैत म्हणतो की अगं असं कसं? सर्वात जास्त असं बेटर सोल्युशन आहे यावरचं आणि तरी सुद्धा तुला बरं वाटत नाही. मग ठीक आहे, दीर्घ श्वास घे आणि शांत बस गुपचूप. तेव्हा कला पूर्णपणे वैतागून जाते आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे तुम्हाला जसं सांगतो तसं करतेस ना मी. मला थोडंसं बरं वाटलं, परंतु अजून मात्र तुम्हाला हे कर ते कर करायला सांगू नको, जरा शांत बस. ठीक आहे मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो शांतच बस आणि परत तो दरवाजा जवळ येतो, जोरजोराने दरवाजा वाजवतो. कोणी आहे का, येणार आहे का नाही असे ओरडतो. हॅलो हॅलो म्हणून दरवाजा वाजवतो, परंतु कोणी काही ऐकायला तयार नसतं. तर कलाला तसतसा आणखीन त्रास होतो. ती फक्त दीर्घ श्वास घेत असते. एकतर कलाला घाम सुद्धा आलेला असतो. ती पदराने आपल्या स्वतःला वारा घालत असते. अद्वैत म्हणतो की जाऊन दे, मी आता काही ओरडत नाही, फक्त शांत उभा राहतो. तर परत म्हणतो की नाही, जर मी काही केलं नाही आणि जर हिला काही झालं तर, असा पुन्हा विचार त्याच्या मनात येतो. सर्व काही तर माझ्यावर शेकेल. नाही नको, मला काहीतरी असं करावेच लागेल. हिला मला असं जागं ठेवण्यासाठी नक्की काहीतरी करावे लागतील, माझे विचार हिला सांगावे लागतील. म्हणून तो आता परत कलाजवळ येतो आणि कला खरे खरे बघ, मी असं दार उघडलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा कलाला असं वाटतं की खरंच याने आता दरवाजा उघडले की काय. म्हणून तो लगेच कलाला असं म्हणतो की अगं जेव्हा लिफ्ट उघडेल ना तेव्हा तुला असं म्हणेल असं मी म्हणतो. आणि कला ही लिफ्टकडे पाहते आणि परत नाराज होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरंच मलाच कळत नाही की सांग ना मी कशी तुझी मदत करू. तू एक काम कर, तू माझ्याबरोबर भांड बरं, चल बरं, त्यामुळे तुला नक्की मोकळ मोकळ वाटेल. आणि तो त्याच्या एका क्लायंट बद्दल सांगत असतो की US मध्ये माझा तो क्लायंट होता आणि तुला तर माहितीच आहे की टेक्नॉलॉजी मध्ये तो किती असा पुढे देश आहे आणि तेथे असताना तो अर्धा तास अगदी लिफ्टमध्ये अडकला होता. असं करता करता कोणी लिफ्ट त्याला देत नव्हते आणि असं करून तो अर्धा तास लिफ्टमध्ये अडकून राहील. 1 तासाचे 2 तास झाले तरी सुद्धा तो माणूस आतमध्ये. आणि नंतर थोड्या वेळाने त्याला कळलं आणि लोकांनी त्याला बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर मात्र तो नॉर्मल होता, त्याला काही झालेलं नव्हतं. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की म्हणजे नक्की हिला माझ्या ह्या टेक्निकचा फायदा होतोय, नक्की ही आता डोळे उघडे ठेवून आहे. आणि हे बघ, तुला मी आता दुसरा एक सांगतो की रोहिणी आत्याचा किस्सा सांगतो. आणि परत तो तिला असं बोलतं ठेवण्यासाठी रोहिणी आत्याचा किस्सा सांगायला सुरुवात करतो. रोहिणी आत्या एकदा पार्टीत गेली होती आणि तिची लिफ्ट मात्र 2 मजल्याच्या मध्ये अडकली. तिच्याकडे ना मोबाईल होता आणि ना बाहेर कोणाला माहिती होतं कोणीतरी आतमध्ये अडकलंय म्हणून, त्यामुळे ती बराच वेळ आतमध्ये अडकून राहिली. नंतर एका माणसाला कळलं की नक्की आतमध्ये कोणीतरी अडकलेलं आहे म्हणून. मग त्याने बाहेर गेल्यानंतर एका टेक्निकला बोलवले आणि तो टेक्निशियन म्हणाला ठीक आहे, अर्ध्या तासात मी लिफ्ट ओपन करून देतो. पण कुठलं काही, अर्ध्या तासाचे केव्हा 2 तास झाले काही कळलं नाही. आणि रोहिणी आत्या बाहेर आली, तिला सुद्धा काही झालेलं नव्हतं. आणि कला ही डोळे उघडे ठेवत असते तर अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि खुश होत असतो की यस फरक पडतोय. अद्वैत परत कलाला जागा ठेवण्यासाठी काहीतरी आणखीन किस्सा सांगायला सुरुवात करतो. कला म्हणते की हे बघ, नको सांगू आता, बाद झालं. या सगळं ऐकून ना अजून माझी भीती वाढायला सुरुवात झाली. एकतर मला हे ऐकून बरं तर अजिबात वाटत नाही. तेव्हा अद्वैत आणखीन घाबरतो आणि हो का,
तेव्हा कलाचं फक्त लक्ष लिफ्टकडे असतं, कारण तिला इतका त्रास होत असतो की कधी ती लिफ्टच्या बाहेर पडेल असं तिला झालेलं असतो। पूर्णपणे असा जीव घाबरल्यासारखा होतो। अरे लिफ्ट उघड, मला श्वास नाही घेता येत, कस तरी होतंय मला, एकतर मला खूप भीती वाटते, तिला बोलायला सुद्धा खूप त्रास होत असतो, अगदी घामाने डबडबून गेलेली असते। अरे चांदेकर किती वेळ झाला, अरे खूप वेळ झाला, कर ना काहीतरी, अरे कर ना काहीतरी। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं कुठल्याही क्षणी लिफ्ट सुरू होऊ शकते, अगं तुला माहिती आहे ना की ज्या माणसाने लिफ्ट ही इन्व्हेंट केली मग त्या माणसाला माहितीच असेल लिफ्ट बंद पडू शकते, मग त्याने याच्यावरती काहीतरी उपाय काढलेला असेल। अगं जगामध्ये हजारो करोडो असे लोक ह्या लिफ्टचा वापर करतात, वर खाली करतात, मग लिफ्ट बंद पडल्यानंतर ते काही त्यात अडकून राहतात का? कधी ना कधी त्यातून बाहेर तर पडतातच। ती सगळी माणसं आता बाहेर पडल्यानंतर सुखरूप आहेत, मग तसंच आपलं सुद्धा होणार आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नको। तर कला म्हणते की हो हो तू तर बरोबरच बोलतो, आणि दीर्घ असा श्वास घेऊन श्वास सोडत असते, घेत असते। त्यानंतर आता रोहिणी ही त्या अद्वैत आणि कलाच्या रूमकडून जात असते, परंतु त्यांच्या रूमचा लाईट तिला चालू दिसतो, म्हणून ती विचार करते की यांचा रूमचा लाईट कसा चालू असेल, आणि रूम मध्ये डोकायला येते तर रूम मध्ये कोणी तिला दिसत नाही। मग एवढ्या उशिरा हे राजा राणी कुठे गेले असतील, धावतच ती खाली येते, परंतु खाली मात्र संगीताची किचन मध्ये आवरासावर सुरू असते, आणि रोहिणी तिला पाहते आणि म्हणते की मिसेस खरे तुमचं काम तर सगळं झाले का? संगीता म्हणते की हो ना, एवढे आटपत होते आणि एवढं काम आटपल्यानंतर मी आपल्या खोलीतच येत होते। तेव्हा रोहिणी म्हणते की आपल्या माझी रूम आहे ती, एनिवे मला सांगा की आपला म्हणजे तुमचा लाडका जावई आणि तुमची लेक कुठे गेले हो? तेव्हा संगीता म्हणते की आहो ती जास्तीची आपल्याला ऑर्डर मिळाली म्हणून ते दोघेही ऑफिस मध्ये रात्रभर थांबणार आहेत। तेव्हा रोहिणी म्हणते की रात्रभर? संगीता म्हणते की हो हो, आणि मी वर जाते, एसी तोपर्यंत ऑन करून ठेवते, तोपर्यंत तुम्ही या मागून। तेव्हा संगीता आत जाते तर रोहिणीच्या डोक्यामध्ये आणखीन आता विचार सुरू होतात, म्हणून आता घाईने सांगायला ती आपल्या सरोजच्या रूमकडे यायला निघते। सरोज तिचं काम आटोपते आणि ती उठलेलीच असते, तर रोहिणी धावतच येते आणि वहिनी तुला माहिती आहे का ग? तर सरोज रागाने म्हणते की अगं रोहिणी काय झालं, इतक्या रात्री अशी का आलीस तू इतकी घाबरत? तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं मला खूप महत्वाचं तुला सांगायचं। तेव्हा सरोज कुठे ऐकून घेत असते, सरोज म्हणते की रोहिणी अगं तुला झोप येत नाही का, दुसऱ्यांदा तरी झोपून दे। तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी मला जे माहिती पडलं ना ते जर तुला कळलं तर तुझी सुद्धा झोप उडेल। त्यावर रोहिणी लगेच अगदी सांगायला सुरुवात करते, तर सरोज म्हणते की सांग ना काय झाले ते। तर रोहिणी लगेच विचारते की अगं अद्वैत आणि कला कुठे आहेत? तर रोहिणी सांगते की ऑफिसमध्ये, आणि रात्रभर आज ते दोघे तिथेच थांबणार आहे, त्यांचं काहीतरी काम ते पूर्ण करायचं म्हणतात, आणि आज रात्री ते दोघे तिथे एकत्र राहिले आणि त्यांच्या दोघांमध्ये जर काही जवळीक निर्माण झाली तर मग काय करायचे? त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता आपण ऑफिसमध्ये जावं आणि हे सर्व थांबावं। चल बरं। तर सरोजला आणखीन टेन्शन येते, सरोज म्हणते की या दोघांचा काय इतका हा फालतूपणा आहे, चल बरं, म्हणून दोघेही तिकडे ऑफिसमध्ये जायला निघतात। सरोज घाईने बाहेर जाते तर रोहिणी अगदी खुश होते, म्हणजे आता मात्र अद्वैत आणि कला ही संपल्यातच जमा आहे आणि ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आपण होऊयात। त्यानंतर आता हे लिफ्ट मध्ये गुंतलेले अद्वैत आणि कला एकमेकांशी गप्पा करत असतात। अद्वैत कलाला सांगत असतो की कधी ना कधी आपण हे लिफ्ट मध्ये गुंतलेलो आहोत ना, बाहेर तर पडणारच, एकतर टेक्निकल फॉल्ट मने लिफ्ट ही धडकन खाली जाईन किंवा सुरू होईल। त्यावर कला म्हणते की हे बघ बास बास कळलं मला, यावर तू आणखीन काही बोलू नकोस। कला म्हणते की बास झालं, आता मात्र तू आणखीन काही बोलू नकोस। तर कलाला आणखीन त्रास होत असतो, तर अद्वैत घाबरतो आणि कलाचा हात धरतो, चल बरं उभी राहा उभी राहा, आणि चल बरं डोक्यावर हात ठेव, नाही नको, शपथ घेतात डोक्यावर हात ठेवल्यानंतर, आणि तिला खांद्यावर हात ठेवून उभा करतो आणि तिला लिफ्टला असं धरून उभा करतो, आणि ठीक आहे बरं वाटतं ना, आता मी लिफ्टचा विषय सुद्धा नाही काढत आणि तुला त्रास सुद्धा नाही देत, बरं वाटतं ना तुला, आता टेक केअर ऑफ, आणि मी आहे तुझ्या सोबत। तेव्हा आता कला ही आपल्या बुक्कीने लिफ्टला मारत असते, त्याचा आवाज ऐकून अद्वैतला असं वाटतं की कोणीतरी आलं, म्हणून तो जोरात असा लिफ्टच्या दाराजवळ येतो, आणि खरे कोणीतरी आलंय, आता लिफ्ट उघडेल। तेव्हा कला म्हणते की अरे मी वाजवलं। तेव्हा अद्वैत पुन्हा चिडतो, आणि कशाला वाजवतेस ग, शांतपणे उभी राहा, म्हणून तो पुन्हा त्या जागी येऊन उभा राहतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये लिफ्ट ही उघडते आणि अद्वैत तिला धरून बाहेर काढतो की ए चल सावकाशे, म्हणून तिला धरून बाहेर काढतो। सरोज आणि रोहिणी या तर तेथे येऊन पोहोचलेल्या असतात। हे सर्व बघून आता सरोजच्या पायाखालची जमीनच हलते। तेव्हा आता अद्वैत घाईने वॉचमॅनला पाणी आणण्यासाठी सांगतो, तेव्हा मात्र आता सरोज म्हणते या दोघांना एकमेकांपासून लांब
ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे। कामानिमित्त मी आता ह्या अद्वैतला उद्याच्या उद्या दिवे आगरला पाठवून देते, त्याशिवाय मात्र अद्वैत काही सरळ होणार नाही। तेव्हा आता रोहिणी सुद्धा म्हणते की आता मात्र कला आणि अद्वैतच्या जीवनामध्ये असं काहीतरी मी ट्विस्ट आणेल, त्यांचं त्यांनाच कळणार नाही की नक्की त्यांच्या सोबत काय घडतंय म्हणून। तेव्हा अद्वैत पूर्णपणे कलाची काळजी घेत असतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।